data science. The first practical of data science, it is based on the data wrangling. So here you can see it is based on the data wrangling. So in the data wrangling, we have to perform the following some operation by using the Python language. So these are the total 6 operations which are included in the practical number 1. So we will implement to it one by one. Okay. So first we copy these all operations from here, and we will use to implement this practical. So for that purpose we use the Google Colab platform. So here text and paste it. So okay, so here we need to perform the practical on the data wrangling. So first of all we will also see the whatever the question which are arise according to the oral, so that we are also cover. Okay, so what is the data wrangling? सो बघा, जेव्हा आपल्याकडे त्या ठिकाणी लार्ज अमाऊंट ऑफ डेटा त्या ठिकाणी अवेलेबल असतो आणि त्या इनिशियली जो रॉ डेटा आपल्याकडे अवेलेबल असतो, तर त्या रॉ डेटाच्या बेसवर त्या ठिकाणी आपल्याला जर कन्क्लुजन डिराईव्ह करायचं असेल तर ते कन्क्लुजन डिराईव्ह करणं त्या ठिकाणी थोडं डिफिकल्ट होतं, कारण जो रॉ डेटा अवेलेबल आहे तो इनिशियली त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स असतो, लेस युजेबल त्या ठिकाणी असतो, डिफिकल्ट असतो फॉर अंडरस्टँडिंग पर्पज. आणि त्या रॉ डेटाच्या बेसवर जर आपल्याला कन्क्लुजन डिराईव्ह करायचं असेल तर ते पण त्या ठिकाणी थोडं डिफिकल्ट होतं. So there the data wrangling is comes into the picture, and basically the data wrangling, it is a one of the process. So this process convert or transform or organize the data into the suitable understandable format. तर ही जी काही डेटा रँगलिंग प्रोसेस ही काय करते, रॉ डेटाला त्या ठिकाणी सुटेबल अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करते. बिकॉज वन्स द डेटा इज कन्वर्टेड इन टू द अंडरस्टँडेबल फॉर्मॅट, देन वी कॅन इझिली अनालिसिस ऑफ दॅट डेटा, then we can easily derive the some insights from the data, then we can easily derive the some conclusion from that data. Okay, सो त्याच्यासाठी डेटा रँगलिंग प्रोसेस त्या ठिकाणी येते, आणि या डेटा रँगलिंग मध्ये खूप साऱ्या प्रोसेस त्या ठिकाणी असतात, जसं डिस्कवरी असेल, स्ट्रक्चरिंग असेल, क्लिनिंग असेल, अँड फायनली डेटा इज ट्रान्सफॉर्म. ओके, सो त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही ऑपरेशन्स त्या ठिकाणी परफॉर्म करायचे आहे. तर परफॉर्म करण्यासाठी आपल्याला त्यांनी काही स्टेप्स दिल्या, म्हणजे परफॉर्म करण्यासाठी कोणते ऑपरेशन आहे ते ऑपरेशन त्यांनी इथे दिले की फर्स्ट ऑपरेशन इज इम्पोर्ट द ऑल रिक्वायर्ड पायथन लायब्ररीज, whatever libraries are needed to implement this practical. So first of all we need to import this libraries here. Okay, सो आता बघा आपल्याला इथे काय म्हटलंय, त्यांनी एक ओपन सोर्स डेटाबेस, ओपन सोर्स डेटा सेटची या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे. तर या ओपन सोर्स डेटा सेटसाठी आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा आपण पायथनमध्ये खूप प्रकारचे लायब्ररीज अवेलेबल आहे, जसं की नमपाय असेल, पण नमपाय आपण केव्हा यूज करतो, वेन वी वॉन्ट टू कॅल्क्युलेशन. ओके, जेव्हा आपण त्या ठिकाणी काही कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी परफॉर्म करायचे असेल, सो फॉर दॅट पर्पज वी नीड द नमपाय लायब्ररी. पांडाज येते, तर पांडाज केव्हा लागते, जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला डेटा अनालिसिस करायचं असेल किंवा एखाद्या डेटा सेटवर वर्क करायचं असेल, डेटा मॅनिप्युलेशन करायचं असेल, सो फॉर दॅट पर्पज वी नीड द पांडाज लायब्ररी. अँड मॅटप्लॉटलिब अँड सीबोन, दीज टू लायब्ररीज आर हेल्पफुल अस फॉर डेटा व्हिज्युअलायझेशन. ओके, तर त्यासाठी आता जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी इथं डेटा सेट आहे, सो या ठिकाणी आपल्याला जी लायब्ररी यूज करायची आहे ती म्हणजे त्या ठिकाणी पांडाज. ओके, सो या ठिकाणी आपण पहिली काय करणार आहे की ज्या लायब्ररीज आपल्याला या प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करण्यासाठी हेल्पफुल आहे त्या लायब्ररी पैकी जी काही आपली लायब्ररी आहे ती म्हणजे पांडाज, तर ती आपण इथे त्या ठिकाणी इम्पोर्ट करूया. सो इम्पोर्ट पांडाज ॲज पीडी. ओके, सो पीडी म्हणजे काय, तर मी पांडाजच्या ऐवजी म्हणजे इन्स्टेड ऑफ पांडाज आय राईट हिअर पीडी. जिथे जिथे पीडी असणार आहे या प्रॅक्टिकलमध्ये तिथे तिथे त्याचा अर्थ असतो की आपण तिथे पांडाज लायब्ररीचा यूज केला आहे. ओके, सो मी इथे त्या ठिकाणी या रन क्लिकवर याच्यावर त्या ठिकाणी क्लिक करतो आणि एक्झिक्यूट करतो. ओके, एक्झिक्युशन त्या ठिकाणी होत आहे. देन ओके, सो पुढचं त्या ठिकाणी काय आहे, ओके सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे की लोकेट द ओपन सोर्स डेटा फ्रॉम द वेब. ओके, म्हणजे आपल्याला एक डेटा सेटची त्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे, आणि तो डेटा सेट आपल्याला काय करायचा आहे, HTTPS म्हणजे या कॅगल ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवरून त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करायचं आहे. ओके, आणि त्याच्याबद्दल थोडं डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ही वेबसाईट जी, या वेबसाईटला आपण त्या ठिकाणी व्हिजिट केलं, तर आफ्टर visiting this website we will get this. If you click on this dataset tab,
तुम्ही जर समजा डेटा सेटवर क्लिक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप प्रकारचे जे काही डेटा सेट्स आहे ते त्या ठिकाणी इथे अवेलेबल आहे. यू कॅन सी हिअर. सो डिफरंट काइंड्स ऑफ डेटा सेट्स आर available. So from this data set I already download the data set. The name of that data set is student performance. Okay, so student performance हा जो data set आहे मी तो त्या ठिकाणी इथे ऑलरेडी डाउनलोड केला आहे माझ्या सिस्टीम मध्ये. सो यू कॅन डाउनलोड फ्रॉम दिस वेबसाइट और यू कॅन चूज द एनी अदर data set also, no problem. Okay, so after downloading this data set we need to import or we need to upload this data set from here. Okay, so for that purpose you need to click on the files. Okay, once you click the file then you can see here upload to the session storage. Click on that, click on this icon. Okay, and here student performance data set is already imported. So I here upload this data set. Okay, so you can see a student performance.csv because this data set is available in the format of csv. Okay, comma separated value extension. Okay, so copy the path of this data set. So इथे त्या ठिकाणी कॉपी पॅथ आहे, त्या डेटा सेटचा आपण काय केला, पॅथ त्या ठिकाणी कॉपी केला आणि जो डेटा सेट आपण आता त्या ठिकाणी इथे इम्पोर्ट केला, अपलोड केला, तो डेटा सेटला आपल्याला रीड करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण इथे कमांड किंवा फंक्शन लिहिणार. सो df. सो df म्हणजे काय तर त्या ठिकाणी डेटा फ्रेम. ओके, सो df. ओके, तर तिथे काय येतं df इज इक्वल टू pd डॉट रीड अंडरस्कोर csv. ओके, csv अँड डबल कोट्स. ओके, म्हणजे आपण जो डेटा सेट इथे त्या ठिकाणी अपलोड केला, ओके, इम्पोर्ट केला, तर जो काही डेटा सेट अपलोड केल्यानंतर तो जर आपल्याला रीड करायचा असेल तर त्याच्यासाठी इथे काय केलं आपण रीड फंक्शन यूज केलं आणि तो डेटा सेट कोणत्या फॉर्मॅटमध्ये csv म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. सो आपण त्याचा जो पॅथ कॉपी केला होता तो इथे त्या ठिकाणी पेस्ट केला आणि त्याला त्या ठिकाणी इथं एक्झिक्यूट केलं. ओके, सो इथे त्या ठिकाणी एक्झिक्यूट झालेला आहे. देन त्या ठिकाणी तो जर डेटा सेट आपल्याला बघायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय करूया इथे प्रिंट df केलं आणि त्याला एक्झिक्यूट केलं. तर यू कॅन सी हिअर दिस डेटा सेट इज सक्सेसफुली अपलोडेड. तो जो काही डेटा सेट आहे तो सक्सेसफुली इथं अपलोड झालेला आहे. तर यू कॅन सी हिअर तर त्याच्यामध्ये एक जेंडरचा त्या ठिकाणी कॉलम आहे, देन रेसचा एक कॉलम आहे, लेवल ऑफ एज्युकेशनचा आहे. पण ते काय या प्रिंट df ने काय होतं त्या ठिकाणी व्हॉट एव्हर द कॉलम्स आर प्रेझेंट इन द डेटा सेट, ओके, ते त्या ठिकाणी इथे व्यवस्थित त्या ठिकाणी क्लिअरली व्हिजिबल नाही. सो आपण त्याच्यासाठी काय करणार, क्लिअरली व्हिजिबल जर पाहिजे असेल तर फक्त मी इथे त्या ठिकाणी df टाकतो आणि एक्झिक्यूट करतो. आफ्टर एक्झिक्युटिंग दिस, ओके, सो यू कॅन सी हिअर तो जो काही डेटा सेट आहे तो आपल्याला त्या ठिकाणी इथे एकदम क्लिअरली त्या ठिकाणी व्हिजिबल आहे. ओके, सो म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे कॉलम्स असतील, जेवढे रोज म्हणजे आपल्या इथे रोज आणि कॉलम जे ते त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी व्हिजिबल झालेले आहे. ओके, सो आपण म्हणजे सेकंड जी होती की जो डेटा सेट आपल्याला इथे अपलोड करायचा आहे तो आपण सक्सेसफुली अपलोड केला, तो रीड केला, तो त्या ठिकाणी अपलोड झाला का नाही तर त्याच्यासाठी कमांड टाकली आणि तो आपण बघितला. सो थर्ड स्टेप होतं की लोड द डेटा सेट इन टू दी पांडास फ्रेमवर्क. तो त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी तो लोड केला पांडास फ्रेमवर्कमध्ये आणि तो बघितलेला आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट स्टेप इज दॅट की डेटा प्री प्रोसेसिंग. सो डेटा प्री प्रोसेसिंग म्हणजे काय तर त्याच्यामध्ये दिलंय त्यांनी की चेक फॉर द मिसिंग व्हॅल्यू इन द डेटा बाय युझिंग द पांडास इजनल और डिस्क्राईब फंक्शन. ओके, सो आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी काही पायथनमध्ये त्या ठिकाणी इनबिल्ड फंक्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर त्या फंक्शनने आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे की आपल्या डेटा सेटमध्ये काही नल व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का नाही तर ते आपण या इजनलने आणि पुढे दिलंय डिस्क्राईब फंक्शनने आपल्याला चेक करायचं. सो त्याच्यासाठी आपण काय करू कोड. सो इथे त्या ठिकाणी मी df डॉट नल df डॉट इजनल df डॉट इजनल फंक्शन त्या ठिकाणी घेतो. ओके, अँड रन करतो. सो df डॉट इजनल तर यू कॅन सी सो फॉल्स म्हणजे देर इज नो मिसिंग व्हॅल्यू. ओके, देर इज नो नल व्हॅल्यू इज प्रेझेंट इन द डेटा सेट. कुठल्याच प्रकारची नल व्हॅल्यू प्रेझेंट नाही. ओके, सो जर मला त्याचा जर समजा काउंट घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी मी काय कराल रे df डॉट इज नल df डॉट इज नल डॉट सम फंक्शन. ओके, सो मी काय करतो इथे त्या ठिकाणी सम फंक्शन त्या ठिकाणी यूज करतो. ओके, इज नल सम फंक्शन. सो इथे मला काय मिळणार आहे त्याचा टोटल इज नल
सम फंक्शन, तर इथे मला त्याचं काय मिळणार आहे, काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे. बघा यू कॅन सी हिअर, सो जेंडर या कॉलम मध्ये 0. ओके, म्हणजे त्याचा जो काही काउंट आहे की किती त्या ठिकाणी मिसिंग व्हॅल्यू प्रेझेंट आहे तो, सो इट शो दी 0. सो दॅट इज देअर इज नो नल व्हॅल्यू इज प्रेझेंट. ओके, सो याच्या विरुद्ध जर सपोज मी केलं काय की df, आपण त्या ठिकाणी काय केलं की इज नल घेतला, तर इथे काय असणार आहे त्या ठिकाणी नॉट नल. ओके, df डॉट नॉट नल, नॉट नल फंक्शन जर समजा मी इथे घेतलं. ओके, सो तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली अपोजिट. ओके, की इथे त्या ठिकाणी मिसिंग व्हॅल्यू नव्हत्या आणि इथे म्हणजे इथे काय दाखवलं त्यांनी, फॉल्स दाखवलं, आणि इथे काय असणार आहे मग ते सगळं त्या ठिकाणी ट्रू येणार आहे. आणि याचा जर आपल्याला काउंट घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय करणार की df डॉट नॉट नल फंक्शन डॉट सम फंक्शन. सो सम फंक्शनने आपल्याला काय मिळणार आहे, त्याचा काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके, सो त्याचं आपल्याला बघू शकता तुम्ही इथे की टोटल जे काही रोज आहे त्या रोजमध्ये त्या ठिकाणी देअर इज नो मिसिंग व्हॅल्यू, कुठल्याच प्रकारची मिसिंग व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रेझेंट नाही. सो ते त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे. ओके, सो आफ्टर दॅट आपल्याला जर समजा df डॉट डिस्क्राईब, आपण जर समजा इथे त्या ठिकाणी डिस्क्राईब फंक्शन त्या ठिकाणी यूज केलं. ओके, सो आफ्टर डिस्क्राईब फंक्शन डिस्क्राईब फंक्शन यूज केलं तर यू कॅन सी हिअर, तर तिथे काय झालं आपल्याला त्याने डिस्क्राईब केलं, जो काही डेटा सेट आहे त्या डेटा सेट काय झाला इथं डिस्क्राईब झाला. म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जी काही सेंट्रल टेंडन्सी असेल, जसं की मीन असेल, स्टँडर्ड डेव्हिएशन असेल, तर ते त्या ठिकाणी इथे शो झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या डेटा सेटची जर सपोज साईज बघायची असेल तर त्याच्यासाठी मी इथे साईज यूज करतो, df डॉट साईज, आणि त्याला जर एक्झिक्यूट केलं तर यू कॅन सी, सो टोटल 8000 डेटा सेट, म्हणजे त्या ठिकाणी या डेटा सेट म्हणजे बघा 1000 त्या ठिकाणी रोज आहे आणि 8 त्या ठिकाणी कॉलम्स आहे. तो टोटल किती एंट्रीज असणार आहे, 1000 इंटू 8 दॅट इज 8000, ही त्याची त्या ठिकाणी पूर्ण डेटा सेटची आपली साईज असणार आहे. ओके, सो त्याच्यानंतर आपला जो डेटा सेट आहे तो डेटा सेट त्या ठिकाणी किती डायमेन्शनल आहे. सो फॉर दॅट पर्पज आपण df डॉट n ओके DIM म्हणजे डायमेन्शनल, सो तो त्या ठिकाणी 1 डायमेन्शनल आहे का 2 डायमेन्शनल आहे का मल्टी डायमेन्शनल आहे, सो ते आपण याने त्या ठिकाणी फाइंड करणार. सो ते त्या ठिकाणी आपला जो काही डेटा सेट आहे तो काय त्या ठिकाणी 2 डायमेन्शनल आहे. सो आपल्या डेटा सेटचा जर आपल्याला त्या ठिकाणी शेप फाइंड करायचा असेल तर इथे काय करणार आपण, फक्त त्या ठिकाणी df डॉट शेप, त्याच्यामध्ये काय मिळणार आहे आपल्याला शेप, म्हणजे टोटल नंबर्स ऑफ रोज आर 1000 अँड टोटल नंबर्स ऑफ कॉलम्स आर 8. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्या डेटा सेट बद्दल जर आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर तिथं आपण इन्फो फंक्शन त्या ठिकाणी यूज करू आणि एक्झिक्यूट करू. ओके, सो तुम्ही बघू शकता की पूर्ण डेटा सेट बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली की त्यामध्ये असणारे टोटल नंबर्स ऑफ कॉलम इज 8 फ्रॉम 0 to 7, दॅट इज टोटल 8 कॉलम्स आर प्रेझेंट. ओके, त्याचा डेटा टाईप कोणता आहे, ऑब्जेक्ट असेल, इंटिजर असेल, तर ते सगळं त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला गिवन इन्फो फंक्शनने इन्फॉर्मेशन अबाउट दी डेटा सेट. ओके, सो हे झालं आपलं डेटा प्री प्रोसेसिंग, की ज्या नल व्हॅल्यू असेल तर ते आपण इज नल फंक्शनने चेक केलं, डिस्क्राईब फंक्शनने पूर्ण डेटा सेटला डिस्क्राईब केलं की त्याच्याने इनिशियल स्टॅटिस्टिक जे ते आपण फाइंड केलं. देन नेक्स्ट ऑपरेशन जे ते काय त्या ठिकाणी डेटा फॉर्मॅटिंग अँड डेटा नॉर्मलायझेशन. आता डेटा नॉर्मलायझेशन म्हणजे काय, तर डेटा नॉर्मलायझेशन इट इज अ वन ऑफ द टेक्निक और इट इज अ वन ऑफ द प्रोसिजर. इट इज यूज टू रिमूव्ह द रिडंडंट ऑफ द डेटा डुप्लिकेशन फ्रॉम द डेटा सेट. ओके, जो डेटा सेटमध्ये जर डुप्लिकेशन झालेले असेल तर तिथून त्या ठिकाणी रिमूव्ह करेल, तर त्या प्रोसेसलाच आपण डेटा नॉर्मलायझेशन असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी टाईप कन्वर्जन, ते काय म्हणतात त्या ठिकाणी समराइज द टाईप ऑफ व्हेरिएबल बाय चेकिंग द डेटा टाईप. ओके, डेटा टाईप चेक करायचा आणि जर समजा इफ द व्हेरिएबल आर नॉट करेक्ट डेटा टाईप अप्लाय द प्रॉपर टाईप कन्वर्जन. सो आपल्याला इथे त्या ठिकाणी काय करायचं आहे, टाईप कन्वर्जन त्या ठिकाणी करायचं आहे. सो टाईप कन्वर्जन करण्यासाठी सो हिअर df डॉट ओके, आता आपल्याला टाईप कन्वर्जन करायचं असेल तर त्याच्यासाठी मी इथे काय करतो, आपल्या डेटा सेटमध्ये वेगवेगळे कॉलम्स प्रेझेंट आहे, तर त्या कॉलमपैकी मी इथे सपोज त्या ठिकाणी काय करतो की रायटिंग स्कोअरचा जो काही कॉलम आहे तर त्या कॉलम त्या ठिकाणी मी इथे सिलेक्ट करतो. ओके, रायटिंग स्कोअर, सो इथे मी त्याला पेस्ट करतो. सो रायटिंग स्कोअर, ओके, सो रायटिंग स्कोअर डॉट ॲज टाईप.
ओके, रायटिंग स्कोअर डॉट ॲज टाईप म्हणजे रायटिंग स्कोअर याच्यामध्ये असणारा जो काही डेटा आहे त्या डेटाला आपल्याला कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करायचं, कोणत्या टाईपमध्ये, तर तो जो काही डेटा आहे तो आधी इनिशियली इंटेजर फॉर्मॅटमध्ये, हिअर यू कॅन सी जो रायटिंग स्कोअरचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी काय इथे 74, 88, 93 हा काय इंटिजर फॉर्मॅटमध्ये, तर याला मी काय करतो इथे टाईप कन्वर्जन करतोय म्हणजे त्याला मी काय करतोय फ्लोटमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करतो. सो इथे काय होतंय त्या ठिकाणी ओके. सो इथे काय झालं त्या ठिकाणी ॲज टाईप फ्लोट म्हणजे तो जो डेटा आहे तो काय झाला त्या ठिकाणी फ्लोटमध्ये कन्वर्ट झाला. सो हिअर यू कॅन सी 74.0 म्हणजे इनिशियली जो डेटा त्या ठिकाणी आपला इंटिजरमध्ये प्रेझेंट होता. सो नाव दिस डेटा इज कन्वर्टेड इंटू दी फ्लोट म्हणजे इथं टाईप कन्वर्जन त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके. सो टाईप कन्वर्जन झालेलं आहे, पण आता त्या ठिकाणी आपल्याला जर तो डेटा जर सपोज बघायचा असेल डेटा सेटमध्ये, सो त्यासाठी आपण काय करणार त्या ठिकाणी df डॉट writing score dot as type or equal to df writing score डॉट ॲज टाईप म्हणजे ज्या टाईपमध्ये आपल्याला तो कन्वर्ट करायचा आहे. ओके. सो आपण काय केलं आहे त्याला फ्लोटमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट केलं आहे. ओके. सो ही त्या ठिकाणी सक्सेसफुली एक्झिक्यूट झालं. ओके. सो पण आता तो जर समजा आपल्याला डेटा सेट बघायचा असेल की त्या डेटा सेटमध्ये ते एक्झिक्यूट कन्वर्ट झालं की नाही, तर त्याच्यासाठी आपण df जर इथे कमांड टाकली, सो तिथे काय झालं त्या ठिकाणी हिअर यू कॅन सी इनिशियली जो रायटिंग स्कोअर इंटिजर फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट होता, नाव इट इज कन्वर्टेड इंटू दी फ्लोटिंग पॉईंट, तो ते काय झालं इथे सक्सेसफुली फ्लोटिंग नंबरमध्ये त्या ठिकाणी कन्वर्जन त्याचं झालेलं आहे. सो इथे त्या ठिकाणी आपण टाईप कास्टिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके. सो नेक्स्ट वन आता त्या ठिकाणी काय आहे डेटा फॉर्मॅटिंग अँड डेटा नॉर्मलायझेशनमध्ये आपण टाईप कास्टिंग केलं, टाईप कन्वर्जन केलं. ओके. आणि नेक्स्ट येतं आहे की कॅटेगरियल व्हॅरिएबलला आपल्याला काय करायचं आहे क्वांटिटेटिव्ह व्हॅरिएबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता कॅटेगरी आणि क्वांटिटेटिव्ह, कॅटेगरियल म्हणजे काय की जे कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं जातं, ओके, त्याला आपण कॅटेगरियल म्हणतो. आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे सो इट डील्स विथ द डेटा क्वांटिटी इन प्रेझेंट, इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्वांटिटी. ओके. सो कॅटेगरियल म्हणजे काय, जसं की सम पीपल्स और सम स्टुडंट्स आर प्रेझेंट इन द ग्रुप सी, सम स्टुडंट आर प्रेझेंट इन द ग्रुप बी, म्हणजे काय तर तिथे काय झालं त्या ठिकाणी काही पीपल ओके हे ग्रुप सी मध्ये गेले तर काही एक बी मध्ये गेले, म्हणजे त्याची कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी डिवाइड झालं. तसं तिथे काय झालं मेल आणि फिमेल झालं. ओके. सो आपल्याला या कॅटेगरियल मधून काय करायचं त्याला क्वांटिटेटिव्ह व्हॅरिएबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो कन्वर्ट करण्यासाठी आपण आता काय करूया त्याला कन्वर्ट करू. ओके. सो त्याच्यासाठी आपण काय करूया df. ओके. सो इथे आपण जेंडर हा जो काही कॉलम आहे आपल्या डेटा सेटमधला त्या जेंडरमध्ये त्या ठिकाणी घेऊया. सो जेंडर डॉट रिप्लेस, आपल्याला जेंडरमध्ये काय करायचं रिप्लेस काय करायचं आहे की जेंडरमध्ये त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी आपले फिमेल्स आहेत, जे त्या ठिकाणी फिमेल्स आहे तर त्या फिमेलला आपण त्या ठिकाणी 0 देणार आणि जे त्या ठिकाणी मेल्स आहे मेल ओके तिथे त्या ठिकाणी 1 यायला पाहिजे. ओके. सो कॉमा इन प्लेस इक्वल टू ट्रू. ओके. सो एक्झिक्यूट करूया. Error is okay. Here double quotes and after
ओके. सो दिस कमांड इज सक्सेसफुली रन. ओके, म्हणजे काय झालं इथे त्या ठिकाणी जेंडरमध्ये त्या ठिकाणी आपण रिप्लेस केलं की जे फिमेल्स आहेत त्या फिमेलच्या इन्स्टेड ऑफ फिमेल इट रिटर्न द 0 अँड इन्स्टेड ऑफ मेल इट रिटर्न दी 1. ओके, सो त्याच्यासाठी त्या ठिकाणी आपण काय करूया df. ओके, अँड आफ्टर एक्झिक्युटिंग. ओके, सो हिअर यू कॅन सी. सो जेंडरमध्ये त्या ठिकाणी जे मेल होते जे फिमेल आहे तर फिमेलच्या जागी काय झालंय त्या ठिकाणी 0 दिलेलं आहे आपण. ओके, सो इथे बघू शकता जिथे जिथे फिमेल आहे तिथे तिथे 0 आलं आणि मेलच्या जागी त्या ठिकाणी 1 आलं. म्हणजे इथे काय झालं फायनल ऑपरेशन काय सांगितलं होतं त्यांनी की जे कॅटेगरियल व्हॅरिएबल आहे त्याला त्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह व्हॅरिएबलमध्ये त्या ठिकाणी आपण सक्सेसफुली कन्वर्ट केलेलं आहे. ओके, सो हे जे प्रॅक्टिकल होतं हे प्रॅक्टिकल त्या ठिकाणी कम्स अंडर दी डेटा रँकिंग. ओके, सो ज्याच्यामध्ये जे काही 6 ऑपरेशन होते ते आपण त्या ठिकाणी परफॉर्म केलेले आहे. Okay, so if you like this video then subscribe to my channel, like this video. Thank you.